आमची मागणी अशी आहे की 2014ला सर्वेक्षण झाला, आज 12 वर्ष झाली। सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे आदेश आहेत की फेरीवाल्यांचा तात्काळ पुनर्वसन करा, टाउन वेंडिंग कमिटी TVC स्थापन करा, फेरीवाला क्षेत्र निश्चित करा आणि फेरीवाल्यांना तात्काळ प्रमाणपत्र आणि परवाने द्या। पंतप्रधान स्वनिधीच्या माध्यमातून त्यांना कर्ज पण दिलं आणि आता त्याच फेरीवाल्यांना हे अधिकारी अनधिकृत म्हणून सांगतायत। त्यांचा माल जप्त करताना पंचनामा करत नाही, तो माल त्यांच्या काही कर्मचारी आहेत, पथक प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून ते इतर शहरातील व्यापाऱ्यांना अर्ध्या किमतीत विकतात। हा किती मोठा भ्रष्टाचार हे लोक सुरू केलेला आहे। फेरीवाला क्षेत्रामध्ये त्यांच्या मर्जीत त्यांना जे पैसे हप्ते देतात त्यांनाच फक्त फेरीवाला क्षेत्रात बसून दिलं जातं। मग कायदा सर्वसामान्यांसाठी असताना हे यांच्या मर्जीतले फेरीवाले आणून बसवतील आणि मूळ जे फेरीवाले ज्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे, नोंदणी झालेली आहे, त्यांना हे बसून देत नाही। आज 3 महिने झाले लोकांची उपासमार चालू आहे, मुलांच्या शाळेची फी भरायला पैसे नाही, काही लोक आत्महत्येचा विचार करतायत। मग ह्याची जबाबदारी महापालिका आयुक्त घेत नाही। महापालिका आयुक्तांना भेटायला गेलो, महापालिका आयुक्त बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि राजकीय नेते, सत्ताधारी नेते यांना सोडून कोणाला भेटत नाही। जवळपास 2 महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय, एकदाही त्यांनी आमची भेट घेतली नाही। आम्ही त्यांचा भेट घ्यायचा प्रयत्न केला, भेट देत नाही। प्रमुख आपली मागणी काय आहे? फेरीवाल्यांचा कायदा जो आहे 2014 तो लागू करा, फेरीवाल्यांचं सर्वेक्षण पूर्ण करून त्यांना परवाने द्या। यामुळे फेरीवाल्यांची संख्या नियंत्रित राहील, रस्ते पदपथ मोकळे होतील, फेरीवाल्यांना, भाजी विक्रेत्यांना, पथविक्रेत्यांना अधिकृत त्यांना व्यवसायाची जागा मिळेल, त्यांना त्यांचा जो सरकारने दिलेला, शासनाने, संविधानाने जगण्याचा अधिकार दिलाय तो मिळेल। ही आमची मुख्य मागणी आहे।